नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आजपासून आपण एक नव्या सिरीजची सुरुवात करत आहोत, ज्या सिरीजचं नाव आहे स्वामी दर्शन, ज्यामध्ये मी तुम्हा सर्वांना आपल्या महाराष्ट्रात असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या नवनवीन मठांबद्दल माहिती देणार आहे। तर या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे नवनवीन ठिकाणी असलेल्या स्वामींच्या मठाला भेट देऊ शकता, त्या मठाबद्दलची माहिती व तिथे आरतीचे टायमिंग काय आहे, महाप्रसाद कधी त्याचे टायमिंग काय आहे, सोबत मी तुम्हाला खूप सारी माहिती देणार आहे। तर दर गुरुवारी आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे, त्याचमुळे तुम्ही सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर आज मी आपल्या या सिरीजची सुरुवात अक्कलकोट मध्ये करणार आहे, कारण अक्कलकोट हेच ते स्थान आहे जिथे स्वामींचे आज देखील भाविकांना साक्षात दर्शन होतात। तर आम्ही तर अक्कलकोटला कार घेऊन आलो होतो, पण जर तुम्ही मुंबईवरनं किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणावरून येत असाल तर सर्वात स्वस्त आणि आरामदायक सफर हा ट्रेननेच होतो। मुंबईवरनं अक्कलकोटच्या दिशेने दिवसभरात भरपूर ट्रेन चालत असतात, ज्यामुळे तुम्हाला इथे येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। संपूर्ण अक्कलकोटचे दर्शन हे एकाच दिवसात होऊ शकते, परंतु जर तुम्हाला इथे एक रात्र राहायचे असेल तर इथे ट्रस्टच्या तर्फे खूप सारे भक्तनिवास बनवण्यात आलेले आहेत, जिथे तुम्हाला एसी व नॉन एसी रूम सोबतच डॉर्मेटरी कॉमन हॉल स्वस्त दरात मिळून जातील। तर रूम वरती फ्रेश होऊन आता आम्ही स्वामींच्या वटवृक्ष मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। तर हे आहे स्वामींचं वटवृक्ष मंदिर व रात्रीची वेळ असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची जास्त गर्दी नाही आहे। या मंदिराबाहेर खूप सारे शॉप आहेत, जिथे तुम्ही फुल हार व पेड्यांचे प्रसाद घेऊ शकता। तर चला आता मंदिरात दर्शन करूया। तर आता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आहे आणि खरोखरच दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले। वटवृक्ष मंदिर हेच ते स्थान आहे जिथे श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ घालवला होता। श्री स्वामी समर्थ दत्तात्रेय भगवानांचे अवतार आहेत। आता तुम्ही जो वटवृक्ष पाहत आहात तो हजारो वर्ष जुना असून याच वटवृक्षाखाली स्वामी बसायचे। स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या या वृक्षाजवळ भाविक दीप प्रज्वलित करत असतात। या वटवृक्षाखाली एक ज्योती मंडप आहे आणि इथे येणारे भाविक या मंडपात बसून स्वामींचं नामस्मरण, भजन आणि पूजन करत असतात। या मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत असते आणि या मंदिरात 3 वेळा स्वामींची आरती होते, एक सकाळी 5 वाजता, नंतर दुपारी 11 वाजता व रात्री 8 वाजता। तर मी जेव्हा इथे पोहोचलो होतो तेव्हा रात्रीची 8 वाजताची आरती चालू होती, त्यामुळे मला मंदिराच्या बाहेरूनच आरती बघायला मिळाली। या मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे स्वामींची 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली ही फोटो फ्रेम, जी मुंबईतील काही कलाकारांनी मिळवून बनवलेली आहे आणि या फोटो फ्रेमला वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा मिळालेला आहे। वटवृक्ष मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी चाललो आहोत। तर या ठिकाणी खूप मोठं अन्नछत्र बनवलेलं आहे, जिथे दुपारी व रात्री मोफत महाप्रसाद वितरित केला जातो आणि या महाप्रसादाचा लाभ इथे येणारे सर्व भाविक घेत असतात। तर आता आम्ही सुद्धा इथे महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। तर आज आमचा इथे एक रात्रीचा स्टे आहे, कारण उद्याला आम्ही इथे असलेल्या बाकी मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। तर शुभ सकाळ मंडळी, आज माझा अक्कलकोटमध्ये दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही स्वामींनी जिथे समाधी घेतली होती त्या मंदिरामध्ये चाललो आहोत। तर वटवृक्ष मंदिरापासून समाधी मंदिर हा 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे, त्यामुळे आम्ही इथे रिक्षाने चाललो आहोत, ज्यासाठी आम्हाला प्रति व्यक्ती 20 रुपये द्यावे लागले, पण तुम्ही इथे चालत सुद्धा जाऊ शकता।
तर हे आहे श्री स्वामी समर्थांचे समाधी मंदिर आणि मंदिर बाहेरून फुलांनी खूपच सुंदर असं सजवलेलं आहे। तर चला आता आतमध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेऊ। तर मंदिर बाहेरून जितकं फुलांनी सजवलेलं आहे तितकंच आतमधून सुद्धा सजवलेलं आहे। या मंदिराच्या मुख्य गर्भगृहाखाली एक कक्ष आहे जिथे स्वामींनी समाधी घेतली होती आणि त्यांचे भौतिक शरीर हे आज देखील तिथेच आहे। या मंदिरात भाविक स्वामींची विशेष पूजा आणि अभिषेक करत असतात। हे ठिकाण भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचे केंद्र असून येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते। या मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत असते। मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इथे बाहेरच श्री चोलप्पा महाराजांचा वाडा आहे। श्री चोलप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमभक्त होते आणि चोलप्पा महाराजांच्या वाड्याच्या बाजूलाच त्यांचं घर सुद्धा आहे व चोलप्पा महाराजांचे वंशज आज सुद्धा या घरामध्ये राहतात। या ठिकाणी स्वामींनी घातलेली खडाव आहे। इथे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथे जवळच असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकता। तर आता आम्ही श्री गुरु मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत आणि रस्त्यातच आम्हाला स्वामींच्या पालखीचे सुद्धा दर्शन झाले। तर हे आहे श्री गुरु मंदिर, ज्याला बालप्पा मठ सुद्धा म्हणतात। या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या मंदिरात स्वामींच्या पायांचे ठसे उमटलेले आहेत। जे तुम्ही इथे व्हाईट बॉक्स बघत आहात त्याच्या आतमध्ये स्वामींच्या पायांचे ठसे आहेत। श्री स्वामी समर्थ महाराज 19व्या शतकात ह्या मठामध्ये राहत होते। त्यांनी त्यांच्या जीवनातील 22 वर्ष या मठामध्ये घालवली होती। या मंदिरातील वातावरण एकदम शांत आहे आणि मंदिरात स्वामींचे खूपच सुंदर दर्शन होते। या मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे। तर हे होते अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थांचे दर्शन। या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण अक्कलकोटचे दर्शन करून दिले आहे। तर संपूर्ण अक्कलकोटचे दर्शन करण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 800 रुपये इतका खर्च येईल। यामध्ये ट्रेनचा येण्या जाण्याचा खर्च व येथील रिक्षाचा खर्च जोडलेला आहे। आणि जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर येथे असलेल्या भक्त निवासामध्ये तुम्हाला 70 रुपयामध्ये डोरमॅट्री मिळून जाईल। जर तुम्ही सकाळी अक्कलकोटला आले तर रात्रीच्या ट्रेनने तुम्ही परत घरचा प्रवास करू शकता। तर ह्या सिरीज मधला हा आपला पहिला व्हिडिओ होता। तर दर गुरुवारी तुम्हाला आपल्या या YouTube चॅनल वरती स्वामींच्या नवीन मठाबद्दल माहिती मिळणार आहे। त्याचमुळे तुम्ही आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करा। श्री स्वामी समर्थ।